हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर आजच्या व्हिडिओची जी सुरुवात आहे ती थोडंसं फ्रेश होऊन केलेली आहे आणि खूप दिवसाच्या नंतर मी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर चला म्हटलं आज थोडंसं सुट्टीचा दिवस आहे. सगळ्यांची जी सकाळ आहे ती उशिरा सुरू झालेली होती. चहा अगोदर मी स्वतःचं आवरून घेतलं आणि चहा पाणी करायला घेतलेले आहे. मुलींच्या आंघोळी वगैरे अजून बाकी आहेत. तर इथे चहा टाकलेला आहे मी आणि तोपर्यंत सर्वांनी ब्रश वगैरे करून घेतलेले आहेत. इथे चहा वगैरे झालेला आहे आपला आणि लगेच मी नाश्त्यासाठी बनवायला घेतलेला आहे रवा. तर रव्याचं काय करणार आहे, तर रव्याची एक छोटीशी आणि हेल्थी रेसिपी बऱ्याच दिवसांनी मी करणार आहे. म्हटलं चला थोडंसं नाचणी सत्व बनवण्यापेक्षा नाचणी सत्व हे मला आवडतं पण बाकीच्यांना आवडतं का नाही त्यासाठी ह्यांनी एका वेळेस घेतलेलं होतं. पण म्हटलं आता ह्यांनी घरी नव्हते तर म्हटलं मुलांना नाश्त्याला काय करूया, ह्याचे थोडेसे धिरडे वगैरे बनवूया. पण मग धिरडे न बनवता मी थोडेसे आप्पे बनवले आहे. त्याच्यामध्ये थोडासा रवा घालून 1 वाटी रवा घातलेला आहे आणि 1 वाटी मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. आपण ह्याला रागीचं पीठ किंवा नाचणीचं पीठ हे दोन्ही म्हणतो आणि ते भिजत घातलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून. आणि तोपर्यंत साहित्य काढून घेतलेलं आहे. साहित्य काय काय घेतलेलं आहे, थोडंसं बीट घेतलेलं आहे चिरून आणि थोडंसं एक टमाटर चिरून घेतलेलं आहे. थोड्याशा हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. एक शिमला मिरची होती तीसुद्धा घेतलेली आहे. थोडीशी अद्रक जी आहे ती किसून घेतलेली आहे आणि एक कांदा चिरून घेतलेला आहे. बस एवढं सगळं साहित्य जे आहे ते मी चिरून घेतलेलं आहे. ह्यामध्ये भाजीसुद्धा मी घालणार होते पण हे नुसत्या रव्याचे आप्पे खायची सवय आपल्याला आहे आणि आता नाचणीचं पीठ घातल्यामुळे काय करतात काय माहिती, कारण मी थोडंसं वेगळं बनवलं की हे थोडंसं वेगळंच करतात. सुद्धा आज तेच केलं मुलांनी. नाचणीचे आप्पे मी बनवल्यामुळे नाचणी म्हणलं की आमच्या घरी जास्त हे करतात, खायला नको म्हणतात. पण बाकीचे धिरडे वगैरे थोडंसं ठीक आहे, मला ह्यांना थोडंसं आवडतात पण बाकीचे खात नाहीत. तरीसुद्धा आज खाल्लेले आहेत सगळ्यांनी आप्पे बनवल्यामुळे. तर त्यांना मी सांगितलं नव्हतं खाईपर्यंत की नाचणीची बनवलेली आहेत म्हणून. तर त्याचा कलर थोडासा वेगळा झाल्यामुळे सगळ्यांना ते समजले कशाचे आहेत ते. तरी पण नाश्ता सगळ्यांनी केलेला आहे. चवीला छान झाले होते पण नाचणीचे असल्यामुळे मऊ लुसलुशीत झालेले नव्हते. जसे की आपण बेसन पीठ घातल्यावर करतो ना त्याप्रमाणे झालेले होते. असं पण हेल्थी नाश्ता जो आहे तो सकाळी आज खूप दिवसातून मी बनवलेला आहे. तर हे सर्व साहित्य घालून मीठ आणि थोडंसं हळद घातलेलं आहे आणि ह्याला सगळं एकजीव करून मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्या आप्पे पात्रात जे आहे ते मी बनवायला टाकलेलं आहे. ह्याला उशीर झालेला होता नाश्ता बनवायला, त्यासाठी मी ही स्ट्रिक जी आहे ती वापरलेली आहे. तर तुम्हीसुद्धा याचे धिरडे वगैरे बनवू शकता. जसं की आपण डोसा म्हणतो, धिरडे म्हणतो, त्या पद्धतीनं आपल्याला जे सोपं वाटेल ते, किंवा ह्याचं थोडंसं घट्टपिट्ट करून तुम्ही थोडंसं आपण हे बनवतो ना थालीपीठ वगैरे त्या पद्धतीनं सुद्धा आपण बनवू शकतो. एका पदार्थाचे आपण अनेक सारे पदार्थ जे आहेत ते आपण बनवू शकतो. एका पदार्थाला विविध स्वरूपाचं विविध प्रकारे आपण त्याचं कुठलाही पदार्थ बनवू शकतो. तर असं मी हे पहिल्यांदाच बनवलेले आहेत पण छान लागलेले आहेत. असं आपल्याला एकटीसाठी डब्याला मुलांना वगैरे द्यायला सुद्धा खूप चांगले आहेत. ज्यांच्या मुलांना नाचणीचा पदार्थ आवडतो त्यांच्यासाठी खरंच खूप डब्याला वगैरे देण्यासाठी पटकन होणारे आहेत आणि टेस्टीसुद्धा होतात. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये थोड्याशा आपण फळभाज्या ॲड केल्यामुळे हे हेल्थी पण राहतात शरीरासाठी. तर त्यासाठीच मी हे बनवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि फायनली बनवून झालेले आहेत. तर काय झालेलं आहे, थोडंसं न पचल्यामुळे साईडचे थोडेसे निघत नव्हते आणि मधले व्यवस्थित निघलेले आहेत. असं दुसरं भांडं लावून घेतलेलं आहे मी आणि ते चटणी बनवायला घेतलेली आहे. थोडीशी नारळाची चटणी बनवा म्हटलं, कारण खायची कशासोबत, दह्यासोबत किंवा आपण एखादा सॉस असेल तर त्यासोबत आपण सर्व करू शकतो. तर मी इथे नारळाची थोडीशी चटणी बनवलेली आहे आणि त्या चटणीसोबत मग आपण सर्व करू शकतो. तर असं याच्यासाठी थोडंसं नारळ घेतलेलं आहे, थोडंसं हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि हे सर्व साहित्य एकजीव करून 2-4 ह्याच्यात शेंगदाणेसुद्धा घातलेले आहेत.
कारण काय होतं, शेंगदाण्याने थोडीशी चटणी जी आहे ती मिळून येते. बघा, हे दुसरं भांडं मी लावलेलं आहे, ते एकदम इझिली पटपट निघत आहे. आणि पहिलं जे आहे ते व्यवस्थित पसलेलं नव्हतं, त्यासाठी पटकन निघत नव्हतं. असो, आपले तयार झालेले आहेत. इथे एकीकडे मी काय करत आहे, तर आपली जी चटणी बनवलेली आहे तिला फोडणी देऊन घेत आहे. आणि फोडणी झाली की मस्त नाश्ता आपला तयार आहे. तर फोडणी देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं हे टाकायचं आहे, जिरे मोहरीचा तडका द्यायचा आहे. तुम्ही वरून ह्याला तडका दिला तरीसुद्धा चालतो. आणि जसं की आपल्याला जर ती चटणी गरम करायची असेल किंवा उकळून वगैरे घ्यायची असेल तर तुम्ही ह्याला असासुद्धा तडका देऊ शकता. तर मी ह्याला थोडंसं गरम करून घ्यावं म्हटलं, म्हणजे थोडंसं चवीला अजून थोडी टेस्टी लागेल. थोडीशी कच्चट प्रमाण ह्याचं जे आहे ते कमी लागेल, त्यासाठी मी ह्या पद्धतीनं दिलेली आहे. तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. नारळाची चटणी कुठल्याही पद्धतीने करा, खूप छान आणि टेस्टी होते. तर असं इथे चटणी वगैरे झालेली आहे आपली आणि आप्पेसुद्धा तयार झालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा हे मुलांना देण्यासाठी किंवा झटपट नाश्ता बनवण्यासाठी नक्कीच करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला, इथं आपली रेसिपी तयार झालेली आहे. थोडीशी चटणी आणि आप्पे जे आहे ते घेऊन मी सगळ्यांना नाश्ता वगैरे दिलेला आहे. चटणीमुळे ह्याची चव अजून वाढलेली आहे. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.